गौतमास वर्धितो मी कबीर ज्योतिबा भीमास वर्धितो इथे गवसली वाट नो जीवनाची त्या दीक्षाभूमीच्या कणा कणास बंदितो मी हेलो चेक हेलो हेलो अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्वासशील पहिले वैज्ञानिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, गाडगे महाराज, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर असा नारा देणारे वंदनीय तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई आणि या स्वतंत्र भारताची घटना लिहून तुमची आमची सर्व बहुजनांची दशा आणि दिशा पलटविणारे विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना आपल्या साक्षीने अभिवादन करतो। आणि ज्या ज्या संतांनी, महापुरुषांनी आणि गुरूंनी या बहुजन समाजाच्या उत्थानाकरता आपलं रक्त आटवलं, आपलं बलिदान दिलं, अशा सर्व महापुरुषांना, गुरूंना आणि संतांना मी आपल्या साक्षीने अभिवादन करतो। आणि या पंचशील यात्रेमध्ये आलेल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आणि ज्यांनी मला हा इथे स्टेज उपलब्ध करून दिला, असे दीपक भाऊ मेश्राम, सिद्धार्थजी मुंद्रे आणि शरदजी भरणपुरे, तसेच दिनेश शेंडे यांचा मी हार्दिक ऋणी आहे। कारण माझा हा प्रवास 10 वर्षापूर्वीच इथे यायचा होता, परंतु काही कारणास्तव 10 वर्षापासून मी आज वाट पाहत होतो ज्या क्षणाची, तो क्षण आज माझ्यासाठी आज खूप सुखाचा क्षण आहे। आणि मी आज इथे 100% गाण्याचा प्रयत्न करेल। जर माझ्या गायनातून चुका जर झाल्यास मला माफ नका करू, मला माझ्या चुका, माझ्या दृष्टी सांगून द्या, जेणेकरून मी पुढल्या कार्यक्रमात चुका करणार नाही। आपलं सगळ्याचं सहकार्य असंच राहील, कार्यक्रम चांगला होईल। मी या कार्यक्रमामध्ये विशेष करून वंदना घेणार नाही, कारण सर्व गायक वंदना घेतात, पण मी आज इथे शपथ घेणार आहे आणि तुम्हाला पण शपथ देणार आहे। कारण बाबासाहेबांची चळवळ जर समोर न्यायची आहे, बुद्धाचा धम्म जर समोर न्यायचा आहे, तर शपथ घ्यायला लागेल। म्हणून शपथ घ्यायची आहे, लक्ष असू द्या। गाण्या वापरत शपथ घेतो आहे। ना पूजा प्रार्थना, ना आराधना, ना पूजा प्रार्थना, ना अज्ञानवादी ती संकल्पना, ना आराधना, ना पूजा प्रार्थना, ना अज्ञानवादी ती संकल्पना। मी नमतो हा माथा जिथे कीर्तिनन, मी नमतो हा माथा जिथे कीर्तिनन, तो महामानवांच्या अभिवादना, तो महामानवांच्या अभिवादना, तो महामानवांच्या अभिवादना। सैनिक बाभिमाचा, सैनिक बाभिमाचा, बघा मी प्रबोध के सैनिक बाभिमाचा, बघा मी प्रबुद्ध आहे आणि धम्माचा प्रचार करण्या मी वचनबद्ध आहे। नको नको हा मान सन्मान मजला,
जय भीम ओठावरती हृदयात बुद्ध आहे. जय भीम ओठावरती हृदयात बुद्ध. भीम ओठावरती हृदयात बुद्ध आहे. सर्वांना मी माना सन्मानाचा जय भीम करतो आहे. जय भीम. आणि आम्हा दोन्ही कलावंतांना इथे आपले सेवा करण्याची संधी दिली. मी त्या कलावंतांना सुद्धा मी जय भीम करतो आहे. जय भीम अमरपालीजी. जय भीम. आणि शपथ घेतो आहे तयांच्या मताने क्या बात है. वाह. तयांच्या मताने तयांच्या मताने वाट चालण्याची. तयांच्या मताने वाट चालण्याची. तयांच्या मताने वाट चालण्याची. हे गीत या स्टेजवर मी खास करून नागपूरचे शायर कवी आदरणीय कीर्तिदानजी गजभिये यांनी मला 2-3 दिवसापूर्वी या कार्यक्रमासाठी हे गीत लिहून दिलं. आणि कंपोज सुद्धा त्यांचीच आहे. कंपोजिशन सुद्धा त्यांचीच आहे. ऐका. तयांच्या मताने वाट चालण्याची. तयांच्या मताने वाट चालण्याची. तयांच्या मताने वाट चालण्याची. वाट चालण्याची. घेतो शपथ मी. घेतो शपथ मी बुद्ध भीमा. घेतो शपथ मी बुद्ध भीमाची. 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 घेतो शपथ मी तयांच्या मताने तयांच्या मताने वाट चालण्याची. तयांच्या मताने वाट चालण्याची. तयांच्या मताने वाट चालण्याची. तयांच्या मताने वाट चालण्याची. वाट चालण्याची. मग सर्वांना शपथ घ्यायची आहे. बाबासाहेब हे तुमची जी चळवळ आहे हे समोर नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण बाबासाहेबाचं स्वप्न साकार करणं हे सर्व बाबासाहेबाच्या उपासकाची जिम्मेदारी आहे. बाबासाहेबाचे भक्त किती आहे इथे? हात वरती करा. बाबासाहेबाचे भक्त लक्ष असू द्या माझ्या शब्दाकडे.
बाबासाहेबांचे भक्त आणि अनुयायी दाखवा मला किती आहेत. अनुयायी भक्त नको, आम्ही अनुयायी मला पाहिजे. कोणीच नाही अनुयायी, बस 5-6 अनुयायी आहे, बाकी सगळे भक्तच आहे का? अरे यार बघा कोण आहे, अनुयायी आहे का भक्त आहे तुम्ही? जे जे अनुयायी असतील त्यांनी शपथ घ्यायची आहे आणि जे जे भक्त असतील त्यांनी जसं चालते तसं चालू द्यायचं. ठीक आहे. दयाच्या मताने दयाच्या मताने वाट चालण्याची, दयाच्या मताने वाट चालण्याची, दयाच्या मताने वाट चालण्याची, वाट चालण्याची. घेतो शपथ मी, घेतो शपथ मी, हे ज्या ज्या उरात आहे तळमळ प्रबोधनाची, ज्या ज्या उरात आहे तळमळ प्रबोधनाची, ते ते समोर नेतील चळवळ खरी भीमाची. मज वंदनीय आहे तो वीर कीर्ती नंदा, रक्षिली बाग जाने कोटी निळा फुलांची, रक्षिली बाग जाने कोटी निळा फुलांची. म्हणून म्हणायचं काय, ज्ञान धम्माचे हो ज्ञान धम्माचे, हो ज्ञान धम्माचे बुद्धाने जे निर्मिले, हो ज्ञान धम्माचे बुद्धाने जे निर्मिले, हो ज्ञान धम्माचे. दादा थोडासा बेस देना, इसमें बेस कम है. हो ज्ञान धम्माचे बुद्धाने जे निर्मिले. तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वातला सर्वात पहिला वैज्ञानिक, ज्यांनी दुःखाचा शोध लावला. या देशात या जगामध्ये दुःख आहे आणि दुःखावर उपाय पण आहेत, हा शोध लावला भगवान गौतम बुद्धांनी. म्हणून म्हणायचं काय, हो ज्ञान धम्माचे बुद्धाने जे निर्मिले. राज्य घटनेत भीमाने ते कोरिले, राज्य घटनेत भीमाने ते कोरिले, राज्य घटनेत भीमाने ते कोरिले, राज्य घटनेत भीमाने ते कोरिले. बुद्ध धर्मामध्ये स्वातंत्र्य न्याय बंधुता हे आहे आणि बाबासाहेबांनी या राज्यघटनेमध्ये आम्हाला हक्क अधिकार देऊन न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता दिलं. म्हणून म्हणायचंय, हो ज्ञान धम्माचे बुद्धाने जे निर्मिले.
राज्य घटनेत भीमाने ते कोरिले राज्य घटनेत ते बहुजनाला ते बहुजनाला नित्य वाटण्याची ते बहुजनाला नित्य वाटण्याची ते बहुजनाला नित्य वाटण्याची म्हणून घेतो शपथ मी सर्वांना चार लाईन देतोय, लक्ष असू द्या, शब्दाकडे लक्ष असू द्या की प्रज्ञाशील करुणेचा हा धम्म आहे. एक विशेष गोष्ट सांगतोय, यांना सर्वजण ओळखतात, मला नाही ओळखत कारण मी पहिल्यांदाच इथे आलो आहे. माझी टीमला सगळे लोक ओळखतात आणि स्टेजवर दिलीपजी कसोटे यांना सर्व लोक ओळखतात. आज ते आले माझ्यासोबत संगतीला आले, मी त्यांचे आभार व्यक्त करतो कारण एवढा मोठा कलाकार माझ्यासोबत संगत करताय हे माझं सौभाग्य आहे. मी काकाच्या गाणे कौंडण्यपूरच्या यात्रेत होतो तेव्हा ऐकत होतो आणि तेव्हापासून आज भेट झाली. म्हणून म्हणायचं काय की प्रज्ञाशील करुणेचा हा धम्म आहे. समता स्वातंत्र्य बंधुता, समता स्वातंत्र्य बंधुतेचा हा धम्म आहे की प्रज्ञाशील करुणेचा हा धम्म आहे. समता स्वातंत्र्य बंधुतेचा हा धम्म आहे. या भारतानेच नव्हे तर जगाने मानले निलेशा, या भारतानेच नव्हे तर सर्व जगाने मानले निलेशा. विज्ञानवादी मानवतेचा बुद्ध धम्म आहे. विज्ञानवादी मानवतेचा बुद्ध धम्म आहे कारण बुद्ध धम्मामध्ये अज्ञानाला थारा नाही, पाखंडला थारा नाही. म्हणून म्हणायचंय काय हो बुद्ध भीमाने हो बुद्ध भीमाने अंधाराला हरविले. बुद्ध भीमाने अंधाराला हरविले कारण अज्ञानवादी या देशामध्ये कर्मकांड होत होते. बुद्धाच्या काळामध्ये, बुद्धाच्या काळानंतर या देशामध्ये प्रतिक्रांती झाली. नंतर इथे मनुवादी व्यवस्था प्रस्थापित झाली आणि मनुवादी व्यवस्था या देशामध्ये हजारो वर्ष प्रस्थापित होती. या मनुवादी व्यवस्थेपासून आम्हाला बाबासाहेबांनी मुक्त केलं. म्हणून म्हणायचंय काय हो बुद्ध भीमाने अंधाराला हरविले.
अन उजेडाने जगताला उद्धारिले अन उजेडाने जगताला उद्धारिले अन उजेडाने जगताला बुद्ध भीमाने अंधाराला हरविले अन उजेडाने जगताला उद्धारिले अन उजेडाने जगताला उद्धारिले अन उजेडाने जगताला उद्धारिले. आम्हाला बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी जो उजेड दिला, बाबासाहेबांनी आम्हाला उजेड दिला नसता तर आज आम्ही इथे बसलो असतो. म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेली चळवळ समोर न्यायची आहे. म्हणून म्हणायचंय काय, त्याच उजेडाला त्याच उजेडाला अंगीकारण्याची त्याच उजेडाला अंगीकारण्याची त्याच उजेडाला अंगीकारण्याची त्याच उजेडाला अंगीकारण्याची अंगीकारण्याची. म्हणून घेतो शपथ मी घेतो शपथ मी बुद्ध भीमा. ही व्यक्ती, ह्या व्यक्तीला सर्वच लोक ओळखतात. ही व्यक्ती माझ्यासोबत सावलीप्रमाणे जेव्हाही माझा कार्यक्रम असतो तेव्हा सर्वात जास्त एक्साइटमेंट यांनाच राहते. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट जे राहते, उत्सुकता राहते, तर यांनाच राहते. बाबूजी बाबूजी हे सुनील कांबळे भारसवाड्याला राहतात आणि नागपूरला मला जेव्हाही कार्यक्रम कुठे असतात तेव्हा माझ्या सोबत असतात. आणि हा कार्यक्रम जो घडून आला आहे यांचा याच्यामध्ये 50% वाटा आहे. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी. आणि हा माझा पुतण्या, त्यांनी माझं स्वागत केलं, मी त्याचं हार्दिक ऋणी आहे. आणि त्यांच्याकडून मला प्रोत्साहन पर मला धम्मभेट मिळाली. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे, घेतो शपथ मी घेतो शपथ मी बुद्ध भीमा. 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 गीताचा शेवट करतो आहे. या गीताच्या कवी ज्यांनी बऱ्याच सिनेमामध्ये गाणे लिहिले,
हे त्यांच्या लेखणीतून साकार झालेलं गीत आहे. या गीताचे कवी आणि कंपोजर कीर्तिनंदजी गजभिये आपल्या आखारच्या कडव्यामध्ये काय लिहितात लक्ष असू द्या. हो महापुरुषांना हो महापुरुषांना 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 आदर्श मी मानितो. महापुरुषांना मी आदर्श मी मानतो कारण महापुरुषांचा 108 वर्षाचा संघर्ष. क्या बात है. या 108 वर्षाच्या संघर्षामध्ये होत्याचं नव्हतं झालं. नाहीतर आमच्या काही आजी बसल्या असतील त्यांना 50-60 वर्ष आधीची परिस्थिती आमची माहिती आहे कशी होती. तर झाला तो माई चालाल त्यांनी केले आम्हा मालामाल. नाहीतर काय असते हमचाल इतिहासाला विचारा. म्हणून म्हणतो काय महापुरुषांना महापुरुषांना आदर्श मी मानितो आणि पाखंड माती मध्ये गाडतो. सत्य कीर्ती नंदा सत्य कीर्ती नंदा तेच बोलण्याची. सत्य कीर्ती नंदा तेच बोलण्याची. सत्य कीर्ती नंदा तेच बोलण्याची. सत्य कीर्ती नंदा बोलण्याची. यांना सगळेजण ओळखतात. माझे काकाजी आदरणीय सारंगजी पाटील गायक. जेव्हा एखाद्या कलाकाराकडून कलाकाराचं स्वागत होते तेव्हा असं वाटतं की मुठभर मास्क काढल्यासारखं वाटतं. क्या बात है. क्या बात है. कारण एखाद्या कलाकाराने एखाद्या कलाकाराची प्रशंसा केली तर त्या कलाकाराचा उत्साह द्विगुणित होतो. म्हणून माझा उत्साह द्विगुणित झालेला आहे कारण दिवसात मला प्रेम मिळत आहे. सर्वांनी माझं स्वागत केलं. मला थोडा वेळ जरी झाला असेल तरी मी कमिटीचं माफी मागतो किंवा थोडंसं आमच्या गाडीमध्ये थोडीशी गडबड झाली त्यामुळे मला थोडा वेळ झाला. मी कमिटीची आणि दीपक भाऊचे खास करून माफी मागतो आणि गाण्याचा शेवट करतो. लक्ष असू द्या. सत्य कीर्ती नंदा सत्य कीर्ती नंदा तेच बोलण्याची. सत्य कीर्ती नंदा तेच बोलण्याची. सत्य कीर्ती नंदा तेच बोलण्याची. म्हणून घेतो शपथ मी घेतो शपथ मी बोध